वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पस्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि स्याद्वाद अधिकारामध्ये आमची चर्चा सुरू आहे। आम्ही 10 भंगांपर्यंत आलेलो आहे आणि 11 आणि 12 नंबरचा भंग आमचा पाहायचा आहे भावाच्या अपेक्षेने। कालाच्या अपेक्षेने आपण 2 भंग पाहिले की स्वकाल, प्रत्येक द्रव्याचा स्वकाल हा त्याच्या अस्तित्वाने आहे रूप आहे आणि त्यावेळी ते द्रव्य परकालाच्या अपेक्षेने नास्ती रूप असणार आहे। आता स्वभाव अपेक्षेने अस्तित्वाचा 11वा भंग सांगितलेला आहे। कलश नंबर आहे 259 नंबरचा कलश। अध्यास्यात्मनि सर्वभाव भवनम शुद्ध स्वभावच्युतः सर्वत्राप्य निवारितो गतभय स्वैरं पशु क्रीडति स्याद्वादी तु विशुद्ध एव लसति स्वस्य स्वभावं परात् आरूढ परभाव भाव विरह व्यालोक निष्कंपितः। स्वभाव अपेक्षेने अस्तित्वाचा 11वा भंग सांगतात। एकांतवादी अज्ञानी सर्व ज्ञेय पदार्थांच्या भावरूप भवनाचा परिणमनाचा आत्म्यामध्ये अध्यास करून, अज्ञानी आहे, अज्ञानी असल्यामुळे त्याला वस्तुतत्व योग्य तऱ्हेने माहित नाही, त्यामुळे जे ज्ञेय पदार्थ प्रतिभावरूप असतात, म्हणजे जर जीव आहे तर जीवाचा स्वभाव ज्ञान दर्शन होणं रूप आहे असं त्याचं भवन आहे। म्हणजे ज्ञानाचं भवन, भवन याचा अर्थ होणं रूप क्रिया, तर ज्ञानाचं असं भवन असणार आहे, त्याच्या स्वभावानुरूप असं भवन असणार आहे। पुद्गल द्रव्य असेल तर पुद्गल द्रव्याचं त्याच्या स्पर्श रस गंध वर्णरूप त्याचं भवन त्याच्या स्वरूपाचं होणार आहे। असं वास्तविकतः प्रत्येक ज्ञेय आपल्या स्वभावाच्या भवनरूप परिणमन करतो। परंतु हा जो एकांतवादी आहे हा मात्र तसं मानत नाही। म्हणून एकांतवादी अज्ञानी सर्व ज्ञेय पदार्थाच्या भावरूप भवनाचा परिणमनाच्या आत्म्यामध्ये अध्यास करून ते पर देखील माझ्या आत्म्यातच आहे असा अध्यास करून, अशी भावना करून आत्मा सर्व ज्ञेय पदार्थांच्या भावस्वरूप आहे असं समजून, म्हणजे जे जे ज्ञेय ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झाले त्या पदार्थांचे जे भाव आहे ते माझ्या आत्म्यामध्येच विद्यमान आहे हे तो मानतो। म्हणजे पुद्गलाचा स्पर्श रस गंध वर्ण या भावरूपाने जे परिणमन होत आहे ते माझ्या आत्म्याचं परिणमन आहे। धर्मद्रव्याचं गती हेतुत्वपणा हे माझं भवन आहे असा एकांतवादी त्या ठिकाणी अध्यवसाय करतो। असं समजून शुद्ध स्वभावापासून च्युत होतो आणि अनिवार होऊन सर्व परभावांमध्ये काही एक परभाव शिल्लक न ठेवता, आणि परभावांची आपण व्याप्ती बघितलेली होती की परभावाची व्याप्ती तर उपचरित असद्भूत व्यवहार नयानी जे आमच्यापासून पृथक आहे ते परभाव आहे। नंतर जे आमच्याशी अत्यंत निगडीत असलेलं शरीर हे देखील माझ्यासाठी परद्रव्य आहे
आणि कर्मोदयाच्या उदयात होणारा जो स्वतःचा निज परिणाम, जो विभाव रूप आहे, हाही परभाव आहे. अशा तऱ्हेने कोणताही भाव शिल्लक न ठेवता निर्भय होऊन स्वच्छंद क्रीडा करतो, म्हणजे स्वभावाचा अभाव करतो. स्याद्व्याधी मात्र आपल्या स्वभावामध्ये निश्चल आरूढ होऊन परभावाच्या परिणामांचा आपल्या आत्म्यामध्ये अभाव आहे, अशी निष्कंप वृत्ती असल्यामुळे, अर्थात आत्मा परद्रव्याच्या भावरूपाने नाही असा निर्णय झाल्यामुळे विशुद्ध विराजमान राहतो. आणि हा जो स्याद्वादी आहे, हा सांगतो की तू परभावाला जाणू जरूर शकतो, पण ते परभाव तुझं स्वरूप असू शकत नाही. परभाव नेहमी परद्रव्याचेच आहे. त्याला तू जाणण्याच्या कक्षेपर्यंत जाण, तिथपर्यंत तुझी मर्यादा आहे. पण ते मी जाणतो आहे म्हणून ते माझे आहे, हा विकल्प मात्र तुझा चुकीचा आहे. एकांतवादी सर्व परभावांना आत्मरूप मानून परभावांच्या अपेक्षेने आपलं अस्तित्व मानतो. शुद्ध स्वभावापासून भ्रष्ट होऊन सर्वत्र निर्भयपणे स्वच्छंद वागतो. परंतु स्याद्वादी मात्र परभावांना जाणतो, तथापि आपल्या स्वभावात परभावांपासून भिन्न अनुभवतो. कारण परभावाचे आत्म्यामध्ये नास्तित्व आहे. याचा विस्तार आपण बघू. काही एकांती असे मानतात की सारं विश्व हे ब्रह्ममय आहे, म्हणजे आपल्या आत्म्याला आत्मतत्वात अवलोकन न करता सर्व जग म्हणजे मी आहे आणि फलस्वरूप एकांती स्वच्छंदी निर्भय बनून पंचेंद्रियाच्या विषयांमध्ये निमग्न होतात. ते न्याय अन्याय पुण्यपाप यांचाही विचार करत नाही. जणू हा संसार, संसारातील भोग आपल्यासाठी आहे असे मानतात. त्यांना स्वचतुष्टमय आत्म्याचे अस्तित्व ज्ञात होत नाही, परालाच आत्मरूप मानून मग्न होतात. स्याद्वादी मात्र स्वपर ज्ञाता असतो. हेयोपादेयचे ज्ञान त्याला आहे आणि परापासून भिन्न स्वचतुष्टय रूप आत्मतत्वाचा बोध त्याला आहे. स्वद्रव्य, स्वप्रदेश, स्वकाल आणि स्वभाव रूप असा तो स्वतःला जाणतो. तो आपल्या विशुद्ध स्वभावात आरूढ होऊन स्वोपलब्धीला प्राप्त करून आत्मिक आनंदाला प्राप्त करतो. वास्तविकतः साही द्रव्य आपल्या स्वतंत्र सत्तेला घेऊ नये. न सच्चा कधी नाश आहे, न असच्ची कधी उत्पत्ती आहे. दोन भिन्न द्रव्य कधी एक झाले आणि एका द्रव्यातून काही बाहेर पडलं असं होत नाही. म्हणजे दोन द्रव्य जगामध्ये कधीही एक होत नाही आणि एका द्रव्यामधून काहीही बाहेर पडू शकत नाही. एवढंच नव्हे तर आत्म्यात निमित्त नैमित्तिक रूपाने जे रागादी विकार होतात, तेही आत्मस्वभाव नसल्यामुळे पर म्हटल्या जातात आणि ते भाव आत्मघातक भाव आहे. आत्मा साहही द्रव्यांपासून पृथक आहे, रागादिकांपासून पृथक आहे. पण जे जीव रागादिकांमध्ये आणि त्याच्या अवलंबनभूत पदार्थांमध्ये एकता बघतात, ते मिथ्या दृष्टीची महिमा आहे. ते अनात्मज्ञानी आत्महिताच्या मार्गाला जाणत नाही. ते भोगात आसक्त आहे आणि अनेकांतवादी मात्र आपल्या ज्ञानानंद स्वरूपाशी सर्वस्वी परिचित असतो. तो राग, परद्रव्य यापासून भिन्न स्व आत्म्यात लीन राहतो आणि म्हणून कर्मबंधनातून सुटतो. हे आत्म्यात परभावाचं नास्तित्व सांगितलं. आता पुढच्या भंगामध्ये हे सांगणार आहे की परभाव याचं आत्मद्रव्यामध्ये नास्तित्व असणार आहे.
260 नंबरचा कलश. प्रादुर्भाव विराम मुद्रितव तव ज्ञानांशनानात्मना निर्ज्ञानात् क्षणभंग संगपतित प्राय पशुर्नश्यति स्याद्वादी तुचिदात्मना परिमृशन् चिद्वस्तु नित्योदितम् टङ्कोत्कीर्ण घन स्वभाव महिम ज्ञानं भवन् जीवति. एकांतवादी अज्ञानी. एकांतवादी अज्ञानी. उत्पाद वेळाने लक्षित आणि अखंड प्रवर्तमान अशा ज्ञानाच्या अंशरूप नानापणाच्या द्वारा आपल्या आत्म्याचा निर्णय केल्यामुळे क्षणभंग बहुधा नाश पावतो. परंतु स्याद्वादी मात्र चैतन्यात्मकतेद्वारा चिन्मात्र वस्तूचा नित्य उदयरूप अनुभव करतो आणि टंकोत्कीर्ण घन स्वभाव रूप ज्याचा महिमा आहे अशा ज्ञान रूप होऊन जिवंत राहतो. एकांतवादी जो आहे तो ज्ञेयाच्या आकारानुसार ज्ञान उत्पन्न आणि नष्ट होत आहे असे पाहून एक गडबड झालेली आहे. की हा जो एकांतवादी आहे हा एकांतवादी शरीरादी जडद्रव्य आपल्यापासून भिन्न पुत्र मित्रादी जडकर्म या सर्वांमध्ये हा सत्वाची कल्पना करतो की हे परद्रव्य जरी आहे हे म्हणजे मी आहे आणि एकांती बनतो. आत्मस्वभावाला न जाणणारा हा मूढ बाह्य वस्तूमध्ये मीपणाची कल्पना करून आत्मघाती बनतो. आत्म्याच्या स्वरूपाला विसरणं हाच याचा आत्मघात आहे. आणि अनेकांतवादी मात्र आपल्या सहज ज्ञान स्वरूपाने स्वतःचे अस्तित्व बघतो. परद्रव्यात आपल्या स्वभावाची नास्ती बघतो. आणि यावर प्रश्न असू शकतो की जर स्वभाव त्रिकाली आहे तर त्याचा नाश कसा होतो. जरी तो आत्मस्वभावाला जाणणार नाही तरी त्याचा नाश तर होणार नाही. जयसेनाचार्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देतात की स्वभाव तर अनादी अनंत आहे, तो कधी नष्ट होत नाही. हे तर त्रिकाला बाधित सत्य आहे. जे प्रत्येक ठिकाणी आचार्यांनी शब्द वापरले की पशुहून नश्यती, की आत्म्याचा तो घात करून घेतो किंवा आत्म्याचा नाश होतो. तर प्रश्न असा आहे की आत्म्याचा तर नाश कधी होऊ शकत नाही, कारण आत्मा तर अनादी अनंत आहे. मग आत्म्याचा नाश झाला असं का म्हटल्या जातो. आणि म्हणून आचार्य उत्तर देतात की हे ते त्रिकाली सत्य आहे की आत्मा अनादी अनंत आहे, तो नष्ट होणं शक्य नाही. पण अज्ञानीला मात्र आत्मविस्मृती झाली आणि म्हणून स्वभावाचा नाश झाला असं म्हटलं जातं. ज्याला स्वभावाची जाणीवच नाही, जो परातच विश्रांत आहे, त्याला स्वभावाची जाणीव नाही, म्हणून त्याला कष्ट भोगावे लागत आहे. आणि जेव्हा स्वरूपाचे भान होईल ती स्वरूपलब्धी राहील. स्वतःला न जाणणं हेच दुःखाचं कारण आहे.
आणि जेव्हा आत्मोपलब्धी होते त्याला त्याचा स्वभाव कळतो आणि म्हणून स्वरूपाने अस्तित्व आणि पररूपाने नास्तित्व अशा अनेकांत बोधामुळे हा जीव ज्ञानी होतो. म्हणून हे जे दोन भंग पाहिले आपण, एक अस्ति रूपाचा भंग पाहिला आणि परभावाच्या अपेक्षेने नास्ति रूपाचा भंग पाहिला. आणि यानंतर 260 नंबरचा कलश आहे. 260 नंबरच्या कलशामध्ये आचार्य हे सांगणार आहे की आत्मा नित्य आहे बा. नित्यभंगाचं काव्य सांगणार आहे 260 मध्ये. आता आपण कलश बघितला 259 नंबरचा. प्रादुर्भाव विराम मुद्रित वह ज्ञानांश नानात्मना निर्ज्ञानात् क्षणभंग संगपतित प्रायर पशुर्नश्यति स्याद्वादी तुचिदात्मना परिमृशन चिद्वस्तु नित्योदितम् टंकोत्कीर्ण घन स्वभाव महिम ज्ञानम भवन जीवती. वरचा श्लोक मग वाचायला पाहिजे होता, तो याच्यामध्ये आलेला आहे. एकांतवादी अज्ञानी उत्पाद व्ययाने लक्षित आणि अखंड प्रवर्तमान अशा ज्ञानाच्या अंशरूप नानापणाच्या द्वारा आपल्या आत्म्याचा निर्णय केल्यामुळे क्षणभंगाच्या अनित्यतेच्या कचाट्यात पडून बहुधा नाश पावतो. नित्यतेचा भंग आचार्य सिद्ध करणार आहे आणि म्हणून हा आत्मा, एकांती आत्मा स्वतःला अनित्य स्वरूप मानत आहे. आणि हा अनित्य स्वरूप का मानत आहे की प्रति समय हा द्रव्यामध्ये उत्पाद व्यय होतो आहे. ज्ञानाचे नाना खंड झालेले त्याला असं वाटत आहे आणि या दृष्टीने आत्मा खंडित झाला आणि तो त्या ठिकाणी नित्य राहिला नाही, क्षणभंगूर झाला, अशी अनित्य कल्पना तो स्वतःविषयीची करून बसतो. म्हणून एकांतवादी अज्ञानी उत्पाद व्ययाने लक्षित, की पर्यायीमध्ये निरंतर उत्पाद व्ययाचं चक्र सुरूच आहे आणि तेवढं म्हणजेच वस्तुतत्व आहे असा हा अज्ञानी मानतो. आणि त्यांनी अखंड प्रवर्तमान अशा ज्ञानाच्या अंशरूप नानापणांच्या द्वारे, की प्रति समय ज्ञानाची पर्याय बदलते आहे. मती ज्ञान होतं ते श्रुतज्ञान झालं, घट ज्ञान होतं ते पटज्ञान झालं. अशा प्रकारे ज्ञाना परिवर्तन त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे आत्म्याचा निर्णय तो त्याद्वारे करतो आणि आत्म्याला क्षणभंगूर मानतो. क्षणभंगामुळे तो अनित्यता मानतो आणि आत्मतत्वाचा नाश करून घेतो. परंतु स्याद्वादी मात्र चैतन्यात्मकतेद्वारा चिन्मात्र वस्तूचा नित्य उदयरूप अनुभव करतो. पण हा जो विवेकवान जीव आहे याला वस्तुतत्वाचं ज्ञान आहे आणि त्यामुळे तो चैतन्य रूपच आत्मा आहे. त्याची एकता अबाधित आहे, नित्यता कुठेही भंग झालेली नाही आणि चिन्मात्र आत्मतत्व नित्य उदीयमान आहे हे तो अनुभवतो आणि टंकोत्कीर्ण घनस्वभाव रूप ज्याचा महिमा आहे असा ज्ञान रूप होऊन जिवंत राहतो. एकांतवादी ज्ञेयाच्या आकारानुसार ज्ञान उत्पन्न आणि नष्ट होत आहे असे पाहून अनित्य पर्यायाद्वारा आत्म्याला सर्वथा अनित्य मानतो. महत्वाचा शब्द आहे की आत्म्याला सर्वथा तो अनित्य मानतो, आत्म्याला नष्ट करतो. नष्ट करतो याचा अर्थ आता आपण बघितला की आत्मा तर नष्ट होणार नाही आहे, पण तो आत्मविस्मृती करतो किंवा आत्म्याचं स्वरूप योग्य पद्धतीने जाणत नाही, म्हणून त्यांनी आत्म्याचा घात केला किंवा त्यांनी आत्मा नष्ट केला असं म्हणणार आहे. परंतु स्याद्वादी मात्र यद्यपि ज्ञान ज्ञेयानुसार उत्पन्न आणि नष्ट होते तरीही नित्य उदयरूप चैतन्य भावाचा अनुभव करतो.
आणि आत्म्याचा नाश होऊ देत नाही. क्षणिकवादी असे मानतात की पदार्थ प्रति समय नवनवीन उत्पन्न होतो. जे बुद्धांचं आपण मध्यंतरी मत पाहिलं होतं आणि त्या बुद्धांच्या मतामध्ये आपण बघितलं होतं की निसूत्र मुक्तेक्षी भी, की बुद्ध कसे आहे तर निसूत्र आहे, म्हणजे त्यांना जिनागमाचं महत्वाचं सूत्र ज्ञात नाही. आणि जशी मुक्ता सूत्ररहित असेल तर ती विखुरली जाते, त्याप्रमाणे बुद्धांनी देखील निसूत्रपणा धारण करून मुक्ती दूर ठेवलेली आहे. हा श्लेष आपण तिथे बघितला होता. तोच भाव याही ठिकाणी बघायचा आहे की क्षणिकवादी असं म्हणतात की पदार्थ प्रति समय नवनवीन उत्पन्न होतो. त्या नवनवीन पर्यायीत अनुस्यूत असलेली एकता किंवा सूत्र किंवा अन्वय म्हणजे द्रव्य नाहीच असे तो म्हणतो. पर्यायी म्हणजे पदार्थच आहे आणि द्रव्य हे काल्पनिक आहे. पर्यायी आहेत त्या अनेक आहे, त्यात एकपणा नाही पण एक सारखेपणा आहे. उदाहरणार्थ नाना बिंदू जवळ जवळ काढले तर एक रेषा वाटते, पण बिंदू सत्य आहे, रेषा भ्रम आहे. अशा प्रकारची वस्तुव्यवस्था मांडणारा अज्ञानी पुरुष आत्म्याचा अभाव मानून स्वतः नाशाला प्राप्त होतो. पण नाना पर्यायी मध्ये एक चैतन्य रूप आत्मा स्वयं प्रत्यभिज्ञानाने अनुभव गोचर आहे. आम्हाला काल पाठ केलेलं आज आठवतं, किंवा काल एखादी वस्तू पाहिली तर आम्ही विसरत नाही. याचा अर्थ काल जो आत्मा होता तोच आत्मा आजही आहे. काहीतरी अन्वय त्या ठिकाणी आहे, याशिवाय स्मृती, ज्ञान, पाठांतर किंवा स्मरण या गोष्टी होऊ शकणार नाही. म्हणजे कुठे ना कुठं अन्वयपणा आम्हाला मानावाच लागेल. जर नवनवीन उत्पन्न झालं तर प्रतिसमय नवीनतेनी सुरुवात, म्हणजे जुन्याची विस्मृती, हे आमचं त्या ठिकाणी होईल. पण जगामध्ये आम्हाला असं दिसत नाही आणि म्हणून सुसूत्रपणा, अन्वयपणा म्हणजे द्रव्य हे मानावं लागतं. आणि म्हणून चैतन्य रूप आत्मा हा आम्हाला प्रत्यभिज्ञानाने, प्रत्यभिज्ञान म्हणजे स्मृती आणि प्रत्यक्ष असलेल्या ज्ञानाने ज्ञात होतं. हा अनुभव गोचर आहे. प्रश्न असा येतो, त्याचा अभाव मांडला तर पदार्थ क्षणिक आहे हा विचार कोण करेल? जर आम्ही म्हटलं की आत्मा क्षणिक आहे, तर क्षणिक आत्मा आहे हे कोणी सांगितलं? कोण त्याचा विचार करतो आहे? अनेकांतवादी असा विचार करतो की नाना पर्यायीमध्ये हा आत्मा नित्य चैतन्यमय स्वयंप्रकाशमान आहे. स्मृती, प्रत्यभिज्ञान, अनुमान या ज्ञानद्वारा किंवा निज स्वानुभवाने ही गोष्ट प्रत्यक्ष आहे. आत्मा अनादि अनंत आहे. तो एक सारखा नाही, पर्याय बदलत आहे. मात्र नाना पर्यायीतही त्याचं अस्तित्व निरंतर विद्यमान आहे. आत्मा आपल्या स्वभावाने ठोस, परिपूर्ण, घनस्वभावी असा आत्मद्रव्य आहे आणि अशीच त्याची महिमा असणार आहे. आणि आता 14वा शेवटचा भंग या ठिकाणी येणार आहे की आत्मा हा कथनचित अनित्यपण आहे. कथनचित नित्यतेचा भंग सांगितला आणि यानंतर कथनचित अनित्यतेचा भंग सांगणार आहे. 261 नंबरचा कलश. टंकोत्कीर्ण विशुद्ध बोध विसरा, कारात्म तत्वाशया, वांछन्त्युच्छल दच्छचित परिणतेर भिन्नं पशु किंचन, ज्ञानं नित्यमनित्यता परिगमे प्यासादयत्युज्ज्वलम्, स्याद्वादी तदनित्यतां परिमृशन् चिद्वस्तुवृत्ती क्रमात्. एकांतवादी अज्ञानी टंकोत्कीर्ण विशुद्ध ज्ञानाचा विस्तार रूप एकाकार, सर्वथा नित्य
आत्मतत्वाच्या आशेने उसळणाऱ्या निर्मल चैतन्य परिणतीपासून सर्वथा भिन्न असे काहीतरी आत्मद्रव्य इच्छितो. हा जो अनित्याचा स्वीकार करत नाही आणि केवळ एक नित्यताच मानतो, तो असं मानून बसतो की आत्म्यामध्ये फक्त नित्यता आहे, अनित्यता काही नाहीच आहे. त्याला त्याद्वादीच समजून सांगणार आहे, पण त्याची मान्यता काय आहे? त्याला असं वाटतं की आत्मा जर एक टंकोत किरण आहे, शुद्ध आहे, एकाकार आहे, चैतन्य परिनिधी रूप आहे, तर याच्यामध्ये पर म्हणजे पर्यायी या काहीही असायला नको. पर्याय शून्यता त्या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे अनित्यतेचा अंश देखील याच्यामध्ये नको आहे. परंतु असं कोणतंही आत्मतत्व नाही. परंतु स्याद्वादी मात्र चैतन्य रूप वस्तूच्या परिणतीच्या क्रमद्वारा काय म्हणतो स्याद्वादी की चैतन्य रूप वस्तूची जी परिणती होऊ लागली ती क्रमद्वारा होऊ लागली, एकानंतर एक या क्रमाने चैतन्याच्या पर्यायी नित्य विद्यमान होतातच आहेत. त्याला कुणीही टाळू शकत नाही. तो वस्तू स्वभाव आहे आणि स्वभावो तर्कगोचर. हा स्वभावामध्ये कोणताही तर्क चालू शकत नाही. स्वभाव तर्काच्या अगोचर असतो. म्हणून परिणतीच्या क्रमद्वारा याचा अर्थ पर्याय रूपाने चैतन्याच्या अनित्यतेचा अनुभव करतो. म्हणून त्याला अनित्यता द्रव्यामध्ये आहे ही गोष्ट लक्षात येते. द्रव्य नित्य जसं आहे तसं ते अनित्य देखील आहे हे तो अनुभव करतो. आणि नित्य अशा ज्ञानास ते अनित्यतेने व्याप्त असून सुद्धा उज्ज्वल मानतो, अनुभव करतो. आणि पर्यायी झाल्या म्हणून ज्ञानाच्या निर्मलतेत कोणताही फरक पडत नाही. पर्याय होणं हाही द्रव्याचा स्वभाव आहे. आणि पर्यायीने आत्मद्रव्यात किंवा कोणत्याही द्रव्यामध्ये कलंक लागत नाही हे सत्य त्या ठिकाणी त्याद्वादींनी उजागर केलेला आहे. एकांतवादी सर्वथा एकाकार नित्य ज्ञानाला प्राप्त करण्याच्या वासनेने त्याला असं वाटतं की पर्यायी रहित मी आत्मा अनुभवावा. तर पर्यायी रहित आत्मा अनुभवायचा आहे, पण तो कसा अनुभवायचा आहे? तर पर्यायीला काढून नाही. ती जी वर्तमान पर्याय आहे, वर्तमान पर्याय जेव्हा त्रिकाली आत्मतत्वाला एकाकारपणाला पाहिल त्याचं ते अनुभवन योग्य राहणार आहे. पण पर्याय विरहित आत्मद्रव्य राहील असं मात्र संभवनीय नाही. म्हणून सर्वथा एकाकार नित्य ज्ञानाला प्राप्त करण्याच्या वासनेने नष्ट आणि उत्पन्न अशा चैतन्य परिणामापासून सर्वथा भिन्न अशा आत्म्याची इच्छा करतो की आम्हाला पर्यायीला नको आहे, पर्याय काढून आम्हाला आत्मद्रव्य पाहिजे आहे असं होणं नाही. परंतु परिणामाला सोडून सर्वथा भिन्न असा परिणामी आत्मा तर नाही. स्याद्वादी मात्र असे मानतो की यद्यपि द्रव्य अपेक्षेने ज्ञान नित्य आहे, तथापि क्रमशः नाश पावणाऱ्या वरही शब्द त्यांनी ठेवलेले आहे क्रमद्वारा चैतन्याच्या अनित्यतेचा, म्हणून इथे ठेवले क्रमशः नाश पावणाऱ्या आणि उत्पन्न होणाऱ्या परिणतीच्या अपेक्षेने. म्हणजे उत्पाद व्यय होत असताना सुद्धा ज्ञान अनित्यही आहे. त्या अनित्यतेमुळे ज्ञान मलिन होत नाही असेच वस्तुस्वरूप आहे. एकांत नित्य आत्मवादी अनात्मज्ञ आहे. म्हणजे त्यांना आत्म्याचं स्वरूप समजलं नाही. जसं आम्ही यांचं मत बघितलेलं होतं, नैयायिकांचं किंवा सांख्यांचं मत जे आम्ही बघितलेलं होतं,
त्यांनी देखील नित्यतेचा एकांत मांडलेला आहे. आणि एकांत मांडल्यामुळे वस्तू परिणमनच नाही, पर्यायीच तिच्यात होत नाही. कूटस्थ नित्यता हा त्यांनी तिथे वस्तूचा स्थायी स्वभाव मांडला. कूटस्थ नित्यता याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेच बदल नाही असं वस्तुतत्व त्यांना अभिप्रेत आहे. आणि असं वस्तुतत्व प्रत्यक्षात आम्हाला दिसत नाही. वस्तू कथनचित बदलते आहे आणि कथनचित त्याच्यामध्ये काहीतरी निजरूप पण आहे. अशाच तऱ्हेचं वस्तुतत्व आम्हाला प्रत्यक्षात दिसते. म्हणून नित्य एक आत्मवादी हे खरं अनात्मज्ञ आहे. त्यांना आत्मा योग्य रीतीने समजलाच नाही. त्यांनी नित्य टंकोत्कीर्ण न बदलणाऱ्या आत्म्याचा स्वीकार केला. ते नित्य अपरिणमनशील सदा एकरूप असा आत्मा मानतात. पण असा आत्मा व्यवहारामध्ये किंवा प्रत्यक्ष आम्हाला दिसत नाही. आणि प्रत्यक्ष जर आम्ही त्याला मानू शकत नाही तर आम्हाला ती वस्तू काल्पनिक वाटते. त्याद्वादी मात्र मानतात की आत्मा याप्रमाणे एकांत नित्य नाही, त्यात प्रति समय पर्यायी होतातच. आणि त्या पर्यायी देखील आत्म्याच्याच आहे. हा फक्त कल्पना किंवा निराधार नाही. या दृष्टीने आत्मा अनित्य आहे. तो कथनचित नित्य आणि अनित्य रूपच आहे. आणि या कलशामध्ये आत्मा कथनचित अनित्य रूप आहे हे स्वीकारलेलं आहे. याप्रमाणे 14 भंगांचे आपण 14 कलश या ठिकाणी बघितलेले आहे. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे त्यांनी या आत्ताच्या कलशामध्ये हा जो क्रमद्वारा हा शब्द ठेवलेला आहे हा पर्यायीच द्योतक आहे. की परिणतीच्या क्रमद्वारा चैतन्याच्या अनित्यतेचा अनुभव करतो. अशा रीतीने अनित्यता हा 14वा भंग सांगितला. आता या 14 भंगांच्या काव्याचा समारोप करताना अनेकांताने वर सांगितल्याप्रमाणे अज्ञानी मूढ जीवांना ज्ञान मात्र आत्मतत्वाची प्राप्ती होते हे सांगतात. (262) नंबरचा कलश. इत्यज्ञान विमूढानां ज्ञान मात्र प्रसादयन् आत्मतत्वमनेकांत स्वयमेवानुभूयते. याप्रमाणे अनेकांत अज्ञानाने मूढ बनलेल्या जीवांना ज्ञान मात्राची प्रसिद्धी करून स्वयमेव अनुभवात येते. म्हणजे आजपर्यंत जो जीव अज्ञानी होता, मूढ होता, त्यांनी जर आपली दृष्टी बदलवली आणि अनेकांत स्वरूप जर त्यांनी यथाव्यवस्थित समजून घेतलं आणि त्या दृष्टीतून जर वस्तू व्यवस्था पाहिली तर त्याला तशा प्रकारची अनुभूतीमध्ये निश्चितपणे प्रतीती तशी येणार आहे. म्हणजे आता ज्ञानमात्राच्या आत्मतत्वाची अनेकांतपणाचा उपसंहार करणारा हा 262 नंबरचा कलश सांगितला. एकांतवादी आत्म्याला यथार्थ जाणत नाही. म्हणजे एक या 14 भंगामधल्या एकेकालाच त्यांनी जर फक्त सर्वथा लावला शब्द तर तो एकांत झाला. आणि त्याला जर आम्ही स्यात किंवा एवकार लावून आम्ही निर्णयही दिला आणि त्या दृष्टीतून वस्तू तशी आहे हेही सांगितलं, त्यावेळेला तो सम्यक एकांत होऊन वस्तुतत्वाची तो सिद्धी करणार आहे. आणि स्याद्वादामध्ये आम्ही बघितलं की 2 विरुद्ध धर्म जे विरोधी वाटतात पण जे विरोधी नाही वस्तुतत्वात जे आहे त्याच्या माध्यमातून आम्ही ही स्याद्वादाची सिद्धी केलेली आहे. म्हणून एकांतवादी जो आहे हा आत्म्याला यथार्थ जाणत नाही. आणि अशा अज्ञानीला स्वतःच्या आत्म्याचा बोध पण नाही. कलशात आचार्य आत्मा ज्ञान मात्र आहे हे सांगतात. ज्ञाना
चैतन्यापेक्षा भिन्न आत्मा नाही. चैतन्याच्या पर्यायी प्रति समय अनुभवात येतात आणि पर्यायींचा आधार त्याला द्रव्य हे असावंच लागतं. याप्रमाणे पर्याय आणि पर्यायवान यामध्ये सामंजस्य सांगून आत्मतत्वाचा यथार्थ बोध होतो. अत्यंत विमूढ जनांना पण ज्ञानाच्या माध्यमातून अनेकांताच्या माध्यमातून आत्मा प्रत्यक्ष ज्ञात होतो. हीच अनेकांताचं वैशिष्ट्य आहे किंवा ही स्याद्वाद पद्धतीची खरी देण आम्हाला मिळालेली आहे. ही स्याद्वाद जर आम्ही योग्य रीतीने समजलो तर आम्हाला कोणत्याही शास्त्रामध्ये आमचा सहज प्रवेश होऊ शकणार आहे. आचार्य कोणत्या अँगलनी ती गोष्ट सांगतात आहे, त्यांची ते काय म्हणणं आहे, हे जर आम्ही योग्य रीतीने समजून घेतलं तर आम्हाला वस्तू व्यवस्था समजण्यासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण आमच्यासाठी दुवा ठरू शकतो, साधन आहे. आणि म्हणून या स्याद्वादाचा अधिकार आचार्य अमृतचंद्रांनी या ठिकाणी जोडलेला आहे. आणि अशा रीतीने 14 भंग आपण बघितले. याच्यावर उपसंहाराचा कलश आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.